मी पुणे हाऊसिंग बोर्ड येरवडा येथे राहतो. माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट मी आज तुम्हाला सांगतोय. ती भयानक घटना 4 वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हा मी 17 वर्षांचा होतो आणि मी जिथे राहतो तिथून थोड्याच अंतरावर एक शाळा आहे. त्या शाळेचा कट्टा म्हणजे आमचं रोजचं भेटण्याचं स्पॉट. मित्रांच्या गप्पा गोष्टी आणि प्लॅनिंग सगळं तिथेच व्हायचं. शनिवार आणि रविवार म्हणजे तिथे मिळून पार्टी हा ठरलेला कार्यक्रम. तर झालं असं की त्या दिवशी माझा वाढदिवस होता. आम्ही आमच्या कट्ट्यावर बसून पार्टी करायचे ठरवले. तेव्हा आमचं पिणाऱ्यांच्या दुनियेत नवीन पदार्पण होत होतं. म्हणजेच आम्ही बिअर प्यायला नवीनच सुरुवात केली होती. आम्ही सगळे कट्ट्यावर जमलो. शनिवारचा तो दिवस होता. रात्रीचे 9 वाजून गेले होते. पण शाळेचा तो कट्टा एका साईडला होता आणि समोरच मोठं वडाचं झाड होतं. त्यामुळे कट्ट्यावर सहसा कोणी येत नसे. एकदम काळोख असायचा. मित्रांनी वाढदिवसाचा केकसुद्धा आणला होता. केक कापला आणि अंधाराचा फायदा घेत आम्ही प्यायला सुरुवात केली. आम्ही मस्त जोक पास करत होतो आणि स्वतःच्याच पिण्याच्या धुंदीत मजा करत होतो. अचानकच वडाच्या झाडामागून आलेल्या एका विचित्रच आवाजाने सगळे स्तब्ध झाले. कोणीतरी विचित्र आवाजात उद्गारले, शुकशुक, एकटे एकटे केक खाल्लात ना? आधी घाबरलो आणि नंतर विचार केला की कोणी मित्रांनीच झाडाच्या मागून आवाज काढला असेल. म्हणून आम्ही शिव्या दिल्या आणि बोललो की चल आता मूड खराब नको करूस, पार्टी जॉईन कर. पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत प्यायला सुरुवात केली. रात्रीचे 11:30 वाजले असतील. आमची बियर संपली होती. पण आमचा मित्र सदिक याला अजून पण प्यायची होती. म्हणून तो म्हणाला की मी अतुलला घेऊन जातो, तुम्ही इथेच बसा. आम्हाला पण थोडी किक लागली होती. आम्ही होकारार्थी मान हलवल्या व ते दोघेही निघून गेले. आम्ही दोघं आता बसून गप्पा मारत होतो. तेवढ्यात परत अचानकच तोच आवाज. पण आता तो आवाज झाडाच्या मागून नव्हे तर झाडाच्या वरून आला होता. म्हणून आम्ही वर पाहिले आणि अंगाचा थरकाप उडाला. एक विचित्र आकृती त्या झाडावर बसली होती आणि आम्ही जसे वर पाहिले तशी त्या आकृतीने त्या झाडावरून दुसरीकडे उडी मारली आणि क्षणात ती अदृश्य झाली. आम्ही घाबरलो. तेवढ्यातच सदिकचा फोन आला की सगळे वाईन शॉप बंद आहेत. आमचा मूड खराब झाला. आम्ही त्याला बोललो की तुम्ही घरी जा आणि आम्ही पण निघतो इथून, असं बोलून फोन ठेवला. रात्रीचे 12 वाजले होते. आम्ही निघत होतो. तेवढ्यातच हेमंत, जो माझ्या बरोबर होता, त्याला टॉयलेटला झाली. मी बोललो की मग कर इथेच. पण तो बोलला की शाळेच्या बाजूला आहे ना, तिथे जाऊन करूया. त्याच्याशी वाद घालण्यात पर्याय नव्हता. आम्ही दोघेही त्या टॉयलेटच्या दिशेने निघालो. हेमंतने टॉयलेटचा दरवाजा ढकलला पण तो उघडला नाही. म्हणून त्याने एक जोरात लाथ त्या दरवाजावर मारली आणि दरवाजा धाडकन उघडला आणि समोरचं दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकला. अंगातून भीतीची एक लहर निघून गेली. त्या टॉयलेटमध्ये एक पूर्णपणे जळालेली बाई आमच्याकडे पाहून वेडवाकडं हसत होती. संपूर्ण जळालेलं शरीर, मांस सगळं लटकत होतं. डोळे पांढरे होते आणि खूप वास मारत होता त्या जळलेल्या मांसाचा. आणि तिचे हात आम्हाला पकडायला पुढे येऊ लागले. तसे अंगात जेवढी ताकद होती तेवढी एकवटून आम्ही पळू लागलो. आम्ही तिथून जे पळालो ते थेट चौकापर्यंत. तिथे आम्हाला सदिक आणि अतुल दिसले. आमची सगळी नशा उतरली होती. आम्ही सगळा घडलेला प्रकार अतुल आणि सदिक यांना सांगितला. हे सर्व ऐकून ते सुद्धा शॉक झाले. नंतर कळालं की ती अमावस्येची रात्र होती आणि तेव्हापासून आम्ही कट्ट्यावर जाणंच बंद केलं. समीर नवीनच मुंबईत नोकरीसाठी गावावरून आला होता. त्याच्या मामाकडे अंधेरीला तो राहत होता.
मामाची सरकारी नोकरी होती व पैसा पाणी चांगला होता. समीरची मामी पण चांगली आणि माणुसकीची होती. समीर तसा 23 वर्षांचा गावाकडचा गडी, उंची 6 फूट 2 इंच, शरीर व मनाने कणखर आणि देवभोळासुद्धा. त्याचे श्रद्धास्थान दत्तगुरू आणि नवनाथ महाराज होते. समीर रोज यांची मंत्रे जपत असे. गावाकडे दत्तगुरूंचे मंदिर होते. त्या मंदिरात एक पुजारी होता. पुजाऱ्यांचा समीर लाडका होता, कारण मंदिरातील सर्वच कामे तो आवडीने करत होता. त्या पुजाऱ्याकडून समीरने काही मंत्र आत्मसात केले. काही दिवस मुंबईत स्ट्रगल केल्यानंतर त्याला सॅन्टाक्रूजला एका BPOमध्ये नोकरी लागली आणि नाईट शिफ्ट 11 ते 7 अशी मिळाली. कशी काही असू दे, नोकरी मिळाली आहे ना, व पगार पण चांगला होता. यामुळे समीरला दिलासा मिळाला होता. रोजचा दिनक्रम चालू झाला. रात्री कामाला जाणे व सकाळी घरी येऊन जेवण नाश्ता जे काही मामीने केलेले असेल ते खाऊन झोपी जाणे व पुन्हा रात्री कामाची तयारी. गावी बहिणीला मामाने फोन करून सांगितले, तुझ्या लेकराला नोकरी लागली आहे आणि ती पण चांगल्या पगाराची. आता मुलगी बघायला सुरुवात कर. हे ऐकून समीरच्या मनात चांदणे फुटले. मनातच स्वतःच्या संसाराचे एक छानसे स्वप्न रंगू लागला. सगळं व्यवस्थित सुरू असतानाच समीरला आज नवीन अनुभव येणार होता. जुनी जाणती माणसे म्हणतात ना, ग्रह फिरले की नशीबही फिरतं. अनपेक्षित घटना घडू लागतात. असेच आज समीरसोबत घडणार होते. नेहमीप्रमाणे आज घरातून जेवून कामावर जाण्यासाठी समीर निघाला असतानाच त्याची मामी त्याला म्हणाली, समीर बाळा, आज जपून जा रे, आज अमावस्या आहे हा. त्यावर स्मितहास्य करून समीरने उत्तर दिले, काय ग मामी, कोण घाबरते या अमावस्येला? अगं, गावात तर मी एकटाच फिरायचो अमावस्येच्या रात्रीला. येऊ दे कोणी पण, माझे नवनाथ व दत्तगुरू महाराज आहेत ना. आणि नंतर दोघेही हसू लागले. काळजी घे रे बाबा, असे पुन्हा बजावून सांगितले, कारण लोकांचं पोरते, काही वाईट साईट झाले तर. यावरून मामीची काळजी समीरला समजत होती. समीर हो घेतो असे सांगून निघाला. बसमधून नेहमीच्या कामाच्या ठिकाणी पोहोचला. ऑफिसमधील मित्रांना सरप्राईज म्हणून त्याने चिकन 65चे पार्सल घेतले आणि बॅगेत ठेवले. पुढे ऑफिसच्या बिल्डिंगमधील गेटवर येताच त्याची बॅग कोणीतरी खेचतंय असं त्याला जाणवू लागलं. त्याने लगेचच मागे वळून बघताच कोणीही नव्हतं. मित्र मस्करी करत असतील म्हणून तो जरा पुढे येऊन बघू लागला, तर तिथेही कोणीही नव्हतं. या घटनेला इग्नोर करून तो 3ऱ्या मजल्यावरील ऑफिसकडे जात असतानाच मजल्यावर पुन्हा तशीच घटना घडली, जी खाली घडली होती. आता मात्र काही अलबेल आहे असं समीरलाही समजलं. त्याने लगेचच आपल्या देवांचा धाव केला आणि मंत्र पुटपुटू लागला. तो 3रा मजला जणू स्मशान शांततेसारखा वाटू लागला. अशा घटना त्याच्याबरोबर पहिल्यांदाच घडल्यामुळे समीर जरा घाबरून गेला, पण मन घट्ट करून त्याला सामोरे जाण्याची तयारी मनामध्ये दर्शवली. असं करत करत तो शेवटी त्याच्या ऑफिसमध्ये गेला आणि तेथील मुलांना पाहून त्याला जरा हायसे वाटले. 11 ते 3 समीर शांत काम करत होता. कोणाशीही बोलत नव्हता. त्यामुळे त्याच्या बाजूच्या सीटवर काम करणाऱ्या निलेशने त्याची विचारणा केली असता समीर हो का चू नाही. 3च्या ब्रेकला समीरला घेऊन निलेश कॅन्टीनमध्ये गेला आणि त्याची पुन्हा कसून चौकशी केली असता समीरने सर्व घडलेली हकीकत त्याला सांगितली. निलेशने त्याला धीर देत, असे काही नाही, तुला भास झाला असेल असे सांगितले. समीर चिडून त्याला म्हणाला, तुला मस्करी वाटते, इथे काहीतरी वंगाळ आहे. घाबरून समीर गावचे शब्द बोलू लागला. निलेशने समीरच्या डोळ्यातील दाहकता बघून ह्याला आता सर्व काही सांगावे असे ठरवले. निलेश 5 वर्षांपासून त्या कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याला तिथे 5 वर्षात काय काय घडले हे सर्व काही माहिती होते. यार समीर, आता लक्ष देऊन ऐक. गेल्या वर्षी इथे एका मुलीने आत्महत्या केली, 3ऱ्या मजल्यावरून उडी घेऊन. 21 वर्ष वय असेल.
आणि हो, तिचं नाव राधिका. दिसायला देखणी, गोरीपान, सडपातळ बांधा, स्वभाव पण चांगला होता तिचा. पण तिच्या मृत्यूचे कारण कुणालाच माहिती नाही. कोणी बोलतं की अचानकच सायकोसारखी वागत होती, कोणी बोलतं की कामाचा स्ट्रेस घेतला, तर कोणी बोलतं की फॅमिली इश्यू होता. खूप तर्कवितर्क लावले गेले, पण खरं कारण कोणालाच माहिती नाही. सर्व ऐकल्यानंतर समीर हळवा झाला. त्याच्या मनाला खूप वाईट वाटले. निलेश म्हणाला, पण हे तुझ्याबरोबर कसे घडले? याआधी फक्त आवाज ऐकू यायचा, पण कुणाला एवढ्या जवळून अनुभव कधी नाही आलेला. समीरचे लक्ष कामात लागत नव्हते. डोळ्यासमोर तीच घटना दिसत होती. कसेबसे सकाळचे 7 वाजले आणि ड्युटी संपली आणि समीर नेहमीप्रमाणे घरी आला आणि मामा मामीशी काही न बोलता झोपायला गेला. डोळे बंद केले तरी रात्री त्याच्यासोबत घडलेली ती घटना दिसत होती. मात्र त्याला याचा सुगावा लावावा असं वाटू लागले. आज रात्री ती मला पुन्हा भेटली तर मी काय करू, कसा रिॲक्ट होऊ, याचाच विचार दिवसभर समीरच्या डोक्यात गुंगावत होता. आता रात्री ड्युटीवर जाण्याची वेळ आली. समीर ऑफिसच्या गेटजवळ पोहोचताना जरा चाचपरत होता. मनामध्ये राधिकाबद्दल आत्मीयता का वाटत होती हे त्याला कळत नव्हते. असं वाटत होतं की काही जुनी ओळख आहे त्यांची. पुढे समीर जिना चढत असतानाच अंगाला थंड स्पर्श जाणवला. त्याला कळत होते की पुन्हा कालसारखा अनुभव येणार, पण तो आज तयार होता तिला जाणून घ्यायला. समीर नंतर स्वतः राधिका राधिका अशी हाक मारत होता. ऑफिस सेक्शनमध्ये न जाता कॅन्टीनमध्ये जाऊन बसला आणि वाट पाहू लागला काही रिप्लाय येतोय का. सगळा स्टाफ काम करत होता म्हणून समीर एकटाच कॅन्टीनमध्ये होता. थोड्या वेळाने समीरला चाहूल लागली की थंड वातावरण त्याच्या अवतीभोवती होत आहे. त्याला समजलं की राधिकाच असेल, कारण लाईट बंद चालू होत होत्या. पुन्हा राधिका अशी हाक मारताच त्याला ती दिसू लागली. तेच वर्णन जे निलेशने आधी त्याला सांगितले होते. समीर तिला पाहताच जरा हडबडून गेला. नंतर स्वतःला सावरत त्याने तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तू कोण आहेस? तू असं का केलेस? कारण काय होतं तुझ्या आत्महत्येचं? पुढे वारा जोरात वाहतो अशी राधिकाची आत्मा हालू लागली. रडण्याचा आवाज पूर्ण कॅन्टीनमध्ये येत होता, पण ते फक्त त्यालाच कळत होतं. शांत हो राधिका, शांत हो. तुझ्यासोबत काय झाले ते मी ऐकायला इथे आलो आहे. त्यावर राधिका म्हणाली, मला तुला सर्व काही सांगायचंय. मी राधिका, मी प्रेमिका, तनश्याम, मनश्याम, प्राणसखा घनश्याम रंगले. राधिकाचा आत्मा रडत रडत आणि कधी हसत हसत समीरला सांगत होता. हे गीत जणू माझ्यासाठीच बनवलं असावं असं वाटत होतं. हे गाणं ऐकल्यावर जीवन खूप सुंदर आहे असं वाटत होतं, पण नियतीने माझ्यासाठी काही वेगळेच प्रयोजन करून ठेवले होते. मी, आई आणि वडील हे आमचं छोटं कुटुंब होतं. आम्ही तिघेही मजेत आणि आनंदात जीवन जगत होतो. आमच्या इथे एक नवीन कुटुंब राहायला आलं. त्यात एक कुणाल नावाचा एक सुंदर तरुण होता. देखणा, उंच, गोरापान आणि त्याची फॅमिलीसुद्धा चांगली होती आणि मॉडरेट होती. हळूहळू त्यांची आणि आमची जवळीक वाढत गेली आणि त्यानुसार माझी आणि कुणालची सुद्धा मैत्री वाढत गेली. दोघांच्याही फॅमिलीला नकळत आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमाच्या अनाभाका झाल्या. इतर कपलसारखं आमचं फिरणे भेटणे वाढले. दोघांमध्येही लग्नाची शपथ घेतली गेली. पण एक दिवस कुणालने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली. आधी मी त्याला नकार दिला, पण त्याच्या रुसव्याने मी सुद्धा तयार झाले. पुढे दिवस ठरला. कुणालने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. रूममध्ये गेल्यावर मला थोडी भीती वाटली, पण कुणालने मला सावरलं आणि मला मिठीत घेतलं. अंगावर शहारे आले. दुनिया एकीकडे आणि कुणाल आणि मी एकीकडे असेच वाटत होते व हे अतिसुख आम्ही दोघेही अनुभवत होतो. पण या सुखात आभाळा एवढं दुःख लपलं होतं हे मला माहिती नव्हतं.
आणि अचानकच राधिकाचे डोळे लाल भडक झाले आणि जोरात ओरडत ती बोलली, त्या हरामखोर कुणालने मला फसवलं. त्याने त्या रूममध्ये आधीच एक छुपा कॅमेरा ठेवला होता, जेणेकरून आमच्या दोघात जे काही घडलं ते रेकॉर्ड होईल. नंतर कुणाल मला ब्लॅकमेल करत होता. जर तू मला रोज शरीरसुख दिलं नाहीस तर मी हा व्हिडिओ सर्वांना दाखवेन आणि तुझी बदनामी करेन. त्याचबरोबर तुझ्या कुटुंबाची बदनामी होईल. मी जगाच्या भीतीने कुणालाच न सांगता रोज त्याची शिकार होत गेले. त्याच्या वासनेची रोज बळी होत गेले. एखाद्या श्रापदासारखे तो माझ्या शरीराचे लचके तोडत होता. मी पाहिलेली सर्व स्वप्न मातीमोल झाली. माझं कुटुंब तोडलं. त्याने मला फसवलं. राधिका रडत होती आणि ओरडतही होती. मी म्हणालो, तुझं दुःख मी समजू शकतो. तुझ्यासोबत जे काही घडलं ते खूपच दुःखदायक आहे. तू एका फसव्या प्रेमाला बळी पडलीस. याचा मला खूप राग आलाय. आता तुला काय पाहिजे आहे माझ्याकडून? मी काय मदत करू शकतो तुला? सूड आणि फक्त सूड. त्या कुणाल नीच माणसाला मला आयुष्यातून उठवायचे आहे. माझ्या आत्म्याला तोपर्यंत मुक्ती नाही मिळणार. ठीक आहे राधिका, माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मी मदत करेन. पण तू कोणाला त्रास आणि आवाज काढून घाबरवणार नाही याचं मला वचन दे. हो, दिले मी वचन. तू मला एक खरा माणूस दिसलास म्हणून मला तुझ्याकडे पोहोचायचे होते. त्यासाठी मी तुला काल थोडा त्रास दिला. त्याबद्दल मी माफी मागते. आणि नंतर राधिका निघून गेली व वातावरण शांत आणि पहिल्यासारखं वाटू लागलं. आता या कुणालला कसं जाळ्यात अडकवायचं याचाच विचार समीर करू लागला. सकाळी घरी गेल्यावर समीर विचार करत करत झोपला. दुपारी समीरला जाग आली. आता तो ताजतवाना होता. आंघोळ आणि नाश्ता पाणी करून मामीशी गप्पा मारून परत स्वतःच्या खोलीत गेला. तेव्हा त्याला त्याच्या गावच्या गुरुजींची आठवण झाली. त्यांच्याकडून त्याचा मार्ग निघतोय का ते बघावे. मग लगेचच समीरने गुरुजींना फोन लावला आणि सर्व घडलेली घटना सांगितली. गुरुजीने समीरला 3 दिवसानंतर तुला फोन करून सांगतो असे सांगितले. तिकडे गावात गुरुजींनी देवळात त्यांच्या सामर्थ्याने कार्य चालू केले, जेणेकरून समीरच्या कार्यात काही अडथळा येणार नाही. तिकडे मुंबईत समीर 3 दिवस कुणालचा पत्ता काढत होता. नंतर कळालं की कुणाल अंधेरीलाच राहतो. इकडून तिकडून चौकशी केली आणि त्याचा पत्ता शोधून काढला आणि त्याच्याबद्दल सर्व माहितीही काढली. पुढे समीरने कुणालबरोबर कशीबशी मैत्री केली आणि आपल्या जाळ्यात त्याला अडकवलं की जेणेकरून त्याची आणि राधिकाशी गाठ घालावी. तिकडे गावी गुरुजींचे कार्य संपन्न झाले आणि राधिका आपली सीमा ओलांडून दुसरीकडे जाऊ शकते, कारण आत्म्यांना त्यांच्या सीमा ठरवल्या असतात. आणि गुरुजींनी तिच्याकडून वचन घेतले की तुला फक्त 2 दिवस दिलेले आहेत तुझ्या या कार्याला. ही गोष्ट समीरला सुद्धा सांगण्यात आली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी समीरने कुणालला पार्टीच्या बहाण्याने एका निर्जन स्थळी मैदानात घेऊन गेला, जिथे 1 ते 2 माणसांची वर्दळ असेल अशा ठिकाणी घेऊन आला. दोघांच्याही पार्टीला सुरुवात झाली. मात्र समीर सावध होता. कुणाल जिंकल्यानंतर त्याला सांगू लागला की त्याच्या बिल्डिंगमध्ये राधिका नावाची एक आयटम होती. त्याने तिच्याबरोबर काय केले तो ते सांगत होता आणि नंतर तिला मी सोडून दिले आणि तिने आत्महत्या करून घेतली. असं बोलत असतानाच तिथे राधिका प्रकट झाली. राधिकाला पाहताच कुणालची बोबडी वळाली. नशेमध्ये काही बाई बडबडू लागला, पण त्याचा आजचा शेवटचा दिवस होता हे त्याला माहिती नव्हतं. समीर राधिकाला बोलू लागला, राधिका, तुला दिलेल्या वचनाप्रमाणे तुझी शिकार तुला दिली आहे, पण यात कुठेही माझं व माझ्या गुरूंचं नाव नाही आलं पाहिजे. राधिकाने हो म्हणत व समीरचे आभार मानत कुणालच्या शरीरात प्रवेश केला. नंतर कुणालचं फक्त शरीरच होतं, पण त्याचा ताबा राधिकाने घेतला होता. राधिका त्याला मरणयातना देत होती. शेवटी ती त्याला रेल्वे रुळावर घेऊन गेली आणि ट्रेन समोर आणून कुणालमधून बाहेर पडली. आपण रेल्वे रुळावर आहोत आणि आपल्यासमोरून वेगाने ट्रेन येत आहे हे पाहून कुणालला आपल्या वाईट कर्माची आठवण झाली.
पुढे ती ट्रेन हॉर्न वाजवत पुन्हा ला उडवून निघून गेली. राधिकाचा सूड पूर्ण झाला व तिचा आत्मा या दुनियेतून निघून गेला. समीरने ही घटना गुरुजींना सांगितली व त्यांनी तू काही काळजी करू नको असे सांगितले. समीरच्या मनातील तणाव गेलेला होता. आता ऑफिसमध्ये जाताना इथे एक होती राधिका असं मनातल्या मनात तो बोलत जात होता.